हॅलो चिल्ड्रेन, वेलकम टू आर खुशी ई एज्युकेशन. इयत्ता 5वी, विषय मराठी. महाराष्ट्राला संतांची भूमी असं म्हटलं जातं, कारण महाराष्ट्रात अनेक थोर संत होऊन गेले. यांनी अनेक अभंग रचले. अभंग स्वरूपात त्यांनी ईश्वराचे गुणगान केले. ईश्वर भक्तीपर काव्यरचना केली. अभंग हा प्राचीन मराठी साहित्यात विकसित झालेला एक काव्यप्रकार आहे. यातीलच काही अभंग आज आपण पाहणार आहोत. आजचं शीर्षक आहे अभंग. पहिला अभंग आहे संत जनाबाई यांचा. आपण हा अभंग वाचूयात. आंधळ्याची काठी अडकली कवने बेटी, माझी ये हरणी गुंतलीस कोणे राणी. मुके मी पाडस चुकले भोवे पाहे वास, तुझ विन काय करू प्राण किती कंठी धरू. आता जीव जाऊ पाहे धाव घाली माझे आई, माझी भेटवा जननी संता विनवी दासी जनी. या अभंगामध्ये संत जनाबाई या ईश्वर भेटीसाठी किती आतुर झाल्या आहेत हे लक्षात येते. या अभंगामध्ये त्या म्हणतात, आंधळ्याची काठी कुठल्या जागी अडकली, माझ्या हरणी तू कुठल्या वनात हरवलीस. आणि त्या स्वतःला मुके पाडस असं म्हणतात. त्या म्हणतात, मी मुके पाडस जागा चुकले आहे. आणि ईश्वराला उद्देशून त्या म्हणतात, तुझ्या विना आता मी काय करू, माझा प्राण मी अजून किती वेळ धरून ठेवू, कारण आता माझा जीव जाऊ पाहत आहे आणि याला आता तूच थांबवू शकतोस. हे आई, तूच या जीवाला आता जाण्यापासून थांबवू शकतेस. इथे आई म्हणजे ईश्वर या अर्थाने आलेला शब्द आहे. शेवटी त्या आपल्या अभंगामध्ये संतांना विनंती करत आहेत की माझ्या आईची भेट घडवून द्या, म्हणजेच माझ्या ईश्वराबरोबर भेट घडवून द्या. आता या अभंगानंतर पुढील अभंग आपण पाहूयात संत सेना महाराज यांचा. धन कोणा कामाले पहा विचारुनी भले, ऐसे सकळ जाणती कळोनी आंधळे होती. स्त्रिया पुत्र बंधू पाही त्याचा तुझा संबंधू नाही, सखा पांडुरंगा विना सेना म्हणे दुजा कोण. संत सेना महाराज या अभंगामध्ये विचारतात, धन कोणाच्या कामी आले आहे, भल्या लोकांना विचारून बघा. आणि सर्वांना याविषयी माहिती आहे, पण तरीसुद्धा सर्वजण कळून न कळाल्यासारखे वागतात. फक्त पत्नी पुत्र बंधू सगळे सोयरे यांनाच आपण पाहत राहतो, म्हणजेच यांना आपण आपलं म्हणत राहतो. पण या जगात हे तुझे कोणीही नाहीत असे ते म्हणतात. आणि फक्त परमेश्वराशिवाय इतर जवळचा आपल्यासाठी कोणीही नाही, म्हणजेच सखा पांडुरंगाशिवाय तुझा दुसरा कोणीही नाही असं ते म्हणतात. आता पुढील अभंग पाहूयात संत नामदेव महाराज यांचा. अभ्यासिले वेद झाला शास्त्रबोध, साधिल्या विविध नाना कळा.
प्रेमाचा जिव्हाळा जव नाही अंतरी, तव कैसा श्रीहरी करील कृपा। हित ते आचरा, हित ते विचारा, नामी भाव धरा जाणतेणो। नामा म्हणे तरी विठो येऊनी भेटे, कायाच पालटे कैवल्य होय। संत नामदेव महाराज या अभंगामध्ये म्हणतात, सर्व वेद अभ्यासले, सगळा शास्त्रबोध झाला आणि त्यामुळे व्यक्तीचं व्यक्तिमत्व हे बहुआयामी झाले। पण त्या व्यक्तीच्या अंगी जर प्रेमाचा जिव्हाळा नसेल तर त्याच्यावर श्रीहरी म्हणजेच ईश्वर कृपा तरी कशी करेल असे ते विचारतात। आणि म्हणूनच चांगले आचरण करा, चांगले विचार करा, नामजप करा असे ते सांगतात। आणि नामजपामुळे प्रत्यक्ष विठ्ठलाची तुम्हाला भेट होईल आणि त्यानंतर तुमचा अंतर्बाह्य बदल होईल असं ते म्हणतात। मुलांनो, या छानशा अभंगानंतर आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची। आपण पुन्हा भेटू पुढच्या भागात। तोपर्यंत बाय बाय।